साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 22वी रेसिपी आज बनवते आहे कोबी चणा डाळ भाजी। त्यासाठी मी पाव वाटी चणा डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। कढईमध्ये घेतलं आहे तेल, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, ठेचलेली लसूण 7-8 पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। आता कांदा तांबूस रंगावर होईपर्यंत परतवून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा टोमॅटो चिरून घातला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कोबी इथे मी घातला आहे। कोबी छान एकजीव केल्यानंतर त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ घातली आहे। आता यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून ही मी एक वाफ काढून घेणार आहे भाजीला। आणि एक वाफ काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी मीठ घालणार आहे। आता इथे झाकण ठेवून एक वाफ काढल्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे। ही भाजी 15 ते 20 मिनिटांमध्ये शिजते। चणा डाळ शिजेपर्यंत ही भाजी शिजवायची आहे, त्यामुळे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून मी ही वाफवून घेणार आहे। आता 15 ते 20 मिनिटं मस्त अशी वाफेवर शिजवल्यानंतर ही भाजी कोथिंबीर आणि भरपूर असं ओलं खोबरं घालून खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आणि आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।